उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीमधली बैठक निष्फळ ठरली आणि या बैठकीत एसटी संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे उद्या पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय व्हायला नको, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढू असं देखील मंत्री उदय सामंत म्हणाले। एसटी कर्मचारी संपाबाबत उद्या बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीत सकारात्मक चर्चा होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, मुख्यमंत्री तत्काळ निर्णय घेतील असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं। गोरगरिबांची लालपरी चालू राहिली पाहिजे, यावरती अंतिम निर्णय होईल असं सत्तार म्हणाले। अहमदनगरमध्ये एसटी कर्मचारी संपावर गेल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अहमदनगरमधील अनेक बस डेपो बंद असल्यानं त्याचा परिणाम बस सेवेवर झाला, त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। लातूरमध्ये देखील लालपरीची चाकं जागेवर थांबली आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाण्यात मोठा प्रतिसाद मिळालाय, त्यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकातच अडकून पडलेत। नियोजित स्थळी जाण्यासाठी बसेस नसल्यामुळे प्रवासी हैराण झालेत। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील 5 आगारात धरणं आंदोलन करण्यात आलं। आंदोलनामुळे बस वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवासी वैतागले। अहमदनगर जिल्ह्यातील अनेक बस डेपो बंद आहेत। श्रीरामपूर, कोपरगाव या बसस्थानकातून एकही बस बाहेर पडलेली नाही। शिर्डी बस स्थानकावरती येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटीच्या अनेक फेऱ्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत। विदर्भातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोळा सणाच्या निमित्तानं व्यापारपेठ गजबजलेली असताना आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिलाय। सणानिमित्तानं चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकात हजारो प्रवाशांची गर्दी झाली आणि प्रलंबित मुद्द्यांवरती तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांनी केली। तळेगाव दाभाडे एसटी स्टँडवर अनेक प्रवाशांना संपाबाबत माहिती नसल्यामुळे अनेकांचे हाल झालेत। मावळ तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या अनेक गावात एसटीशिवाय पर्याय नसल्यामुळे या गावातील प्रवाशांचे देखील हाल होत आहेत। साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। आतापर्यंत कराड, महाबळेश्वर, वडूज, सातारा आगारातील एसटी वाहतूक संपामुळे बंद आहेत। एसटी कामगारांच्या धरणं आंदोलनाचा फटका नालासोपाऱ्यातल्या चाकरमान्यांना देखील बसलाय। एसटी प्रवाशांना पहाटे 4 वाजल्यापासून तात्काळ उभं राहावं लागलंय। यावेळी मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणीला गावी पोहोचवा अशी मागणी प्रवासी महिलांनी केली। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्या या मागणीसाठी बीडमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय। धाराशिवमधील एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। एसटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि मंगळूरपेर या 4ही एसटी आगारातून आज सकाळपासून एकही बस बाहेरगावी न गेल्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत। एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन सुरू केल्यामुळे एसटीची सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे। कोकणातील एसटी कर्मचारी देखील धरणं आंदोलनात सहभागी झालेत। गुहागरमधील डेपोमध्ये सकाळपासून बस फेऱ्या बंद आहेत। विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मनमाडमध्ये एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व डेपो 100% बंद झालेत। पगारवाढ आणि महागाई भत्ता अजून मिळालेला नसल्यामुळे कर्मचारी आक्रमक झालेत। दापोलीतील एसटी डेपो कर्मचारी संपात सहभागी झालेत। दापोलीत एसटी स्थानकात एसटी नसल्यामुळे मुंबईवरून आलेले ग्रामीण भागातले प्रवासी पहाटे 5 वाजल्यापासून रखडलेत। अकोल्यात लालपरीची चाकं थांबली आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बस सेवेला फटका बसलाय। शेकडो प्रवासी बस स्थानकावरती अडकलेत। अकोल्यातील आगार क्रमांक 1 आणि 2 वरील बस सेवा ठप्प आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो बंद आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत। तर दुसरीकडे अमरावती एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे नागपुरात बऱ्याच बसेस थांबून असल्यामुळे स्थानकात शुकशुकाट आहे। जवळपास 90% कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले।
अहमदनगर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं असून त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। सरकारने एसटी कामगारांच्या मागण्यांवरती तोडगा न काढल्यास संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केलाय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद असणार आहेत। या संपात 500च्या वर कर्मचारी सहभागी झाले। नांदेडमध्ये पावसानं उसंत घेतली असली तरी पूर परिस्थिती कायम आहे। नदीकाठच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। या भागातील नागरिकांना महानगरपालिकेकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। नांदेडमध्ये पावसानं थैमान घातले। पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेनं शहरात 15 ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र उभारली आहेत। याच ठिकाणी नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महानगरपालिकेकडून करण्यात आली। जामनेरमध्ये पुराच्या पाण्यात विद्यार्थिनी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पूनम बाविस्कर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ माजली। मागील 2 दिवसात बीड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। सततच्या पावसामुळे बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण तुडुंब भरलंय। धरण पाहण्यासाठी नागरिक पर्यटक गर्दी करतायत। बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदीला पूर आल्यामुळे शहरात पाणी शिरलंय। घरामध्ये पाणी गेल्यानं नागरिक हवालदिल झालेत। अचानक वाढलेल्या पावसानं चक्क घरात 5 फुटांपर्यंत पाणी साचलं। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। सध्या पावसानं उसंत घेतली आहे। पुराचं पाणी अजून ओसरलेलं नाही। नांदेड ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलं असून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। परभणीतील गोदावरी नदीवरती बांधण्यात आलेला ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेनं भरलाय। बंधाऱ्याचे 16 गेट उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। अजिंठा पर्वत रांगेत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरलाय। त्यामुळे तोंडापूर परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्प 100% भरला असून सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। मंगळूरपेठ तालुक्यातील अडाण नदीला देखील पूर आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सर्वच लहान मोठ्या आकाराचे प्रकल्प 100% क्षमतेनं भरले। धरणाचे 19 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणाच्या 4 दरवाजातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। वाशिमच्या मंगळूरपेठ तालुक्यातील अडाण नदीला मोठा पूर आलाय। यामुळे शिवणी परिसरातील एका झाडावरती 15 ते 20 माकडं अडकली आहेत। वर्धा पैनगंगा नद्यांच्या पुरानं चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे। स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। पीक विम्याचे पैसे तातडीनं वितरित करावेत अशी मागणी जोरगेवार यांनी केली। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवस पाऊस झाला। 14 मंडळात अतिवृष्टी झाल्याचं नोंदवलं गेलं। पावसानं शेतातील सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। त्यामुळे फुलंब्री, मादनी, खुपटा, जळकी या भागातील सोयाबीन, मका आणि कपाशीचं पीक जमीनदोस्त झालं। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्याचं आणि पुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कयाधू नदीच्या पुलाजवळचा रस्ता अनेक ठिकाणी खचलाय तर काही ठिकाणचा भाग तर अक्षरशः वाहून गेलाय। अहमदनगर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेवगाव, पाथर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कधी न वाहणारे ओढे, नाले आणि नद्यांना देखील पूर आलाय। त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळालाय। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळपास 70% क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालं असून या नुकसानीचे पंचनामे करून 100% मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला। या नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रचंड वेगानं प्रवाहित झाला असून सहस्त्रकुंड धबधब्यानं अकराळ विक्राळ रूप धारण केलंय। जळगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला अचानक पूर आला। त्यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली। अनेकांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाला तर अनेक शेतकऱ्यांची पिकं देखील वाहून गेली आहेत।
बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीसाठा 52.32% गेलाय. आजही पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा दिवसभरात 60% जाण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प असलेल्या माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. धरणातील जिवंत पाणीसाठ्यात 17% वाढ झाली आहे. लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. पुणे जिल्ह्यात 7 लाख महिलांचे अर्ज स्वीकारण्यात आले. लाडकी बहीण योजनेसह अन्य सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड अपडेट करावं लागतंय. त्यामुळे आधार केंद्र, सायबर कॅफे आणि फोटो स्टुडिओमध्ये महिलांनी मोठी गर्दी केली आहे. कामोठ येथील नूडल्स तयार करणाऱ्या कंपनीवर मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली. यावेळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कंपनीमध्ये अस्वच्छ ठिकाणी नूडल्स तयार केलं जात असल्याचं समोर आलं. नाशिकच्या महाराजा हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्यानं हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत कर्मचारी आणि मालक गंभीर जखमी झाले. टोळीविरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. राज्यामध्ये वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळुरूपीरमध्ये महिलांनी आक्रोश मोर्चा काढला. अत्याचार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. हिंगोलीमध्ये नगर परिषद, संवर्ग कर्मचारी, अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलन पुकारलं. 2005 नंतरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मोहोळ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय रद्द व्हावं या मागणीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीनं बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून अनेक नागरिक यात सहभागी झाले. नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात मनसेच्या वतीनं पालिका मुख्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगाव जिल्हा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे नगरपालिका कर्मचारी आक्रमक झालेत आणि नवीन राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. कोकणात उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या सणाला अवघे काही दिवस आता शिल्लक राहिले. त्यामुळे कोकणात बाजारपेठा गजबजल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडतीये. तर नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपुराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत विराजमान झाल्या असून त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपुरातलेच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली आहे. तर नागपूरचा पूर्व विदर्भात तान्हापोळा उत्साहात साजरा केला जातोय. नागपूरच्या लकडगंज टिंबर मार्केटमध्ये 500 रुपयांपासून 2.5 लाखांपर्यंत लाकडी बैल विक्रीसाठी आहेत आणि नागपुरात 1806 पासून राजे रघुजी भोसले यांच्या संकल्पनेतून तान्हापोळा साजरा करण्याची परंपरा आहे. दापोलीमध्ये वेल माशाची उलटी तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभागानं ताब्यात घेतलं. वनविभागानं 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून 4ही आरोपी मंडणगडमधील असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वे स्थानकावरती रील तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई टाळण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी 2,500 रुपये उकळल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचं आरपीएफकडून सांगण्यात आलंय. वाघाठाणे विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मंगळागौरीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. समरजितसिंह घाडगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. पवारांच्या उपस्थितीत ते तुतारी हाती घेणार आहेत. तर समरजितसिंह घाडगे यांच्या पक्षप्रवेशावरून कागलमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. जुगार खेळणाऱ्या आणि आरएसएसला वाढवणाऱ्या समरजित घाडगेंना पक्षात घेणार का असा प्रश्न सोशल मीडियावरती हसन मुश्रीफ गटानं शरद पवारांना केलाय. समरजित घाडगेंच्या पक्षप्रवेशाबाबत खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. निवडणुका आल्यावर काही लोक इकडे तिकडे जात असतात, काही लोक बाहेर पडल्यामुळे महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले. तर दुसरीकडे माजी आमदार केपी पाटील यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार यांना हा दुसरा धक्का म्हटला जाण्याची शक्यता आहे, कारण केपी पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. कोल्हापूरमधून सध्या राजकारणाची गणितं फिरत असल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शरद पवारांची खलबतं सुरू आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाईंनी शरद पवारांची भेट घेतली आणि राहुल देसाई राधानगरी भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार आहेत. मुंबईच्या रखडलेल्या जागा वाटपासंदर्भात गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मावळमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि महायुतीमधील भाजपनं मावळ विधानसभेच्या जागेवर दावा केलाय. भाजपनं दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येच या जागेबाबत कलगीतुरा रंगू लागलाय. विधानसभेच्या निवडणुकीत उदय सामंत भाजपच्या कमळावरचे उमेदवार असतील असं विधान ठाकरे गटाच्या राजन साळवींनी केलं. पण रत्नागिरी विधानसभेमधून उद्धव ठाकरे सेना त्यांचा पराभव नक्कीच करेल असा विश्वास राजन साळवींनी व्यक्त केला. मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली. या घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवरती तोफ डागली. या प्रकरणातील आरोपींना वर्षा बंगल्यावरती तर लपवलं जात नाही ना, असा खोचक सवाल संजय राऊतांनी केला.